आरोग्य मित्रांची वेतनवाढ होण्यासाठी आरोग्य महाराष्ट्र राज्य सचिव यांच्याकडे आशयाचे निवेदन देऊन मागणी करण्यात आली। सोलापूर अश्विनी हॉस्पिटल कुंभारी येथे आज डॉक्टर अजीम शेख हे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक सहसचिव हे अश्विनी हॉस्पिटल येथे आले असता त्यांच्याकडे अश्विनी हॉस्पिटल येथील आरोग्य मित्र यांनी त्यांना भेटून महाराष्ट्र शासनाकडून आरोग्य मित्रांना वेतनवाढ करून मिळावे व अनेक समस्याबाबत अजीम शेख यांना भेटून निवेदन देण्यात आले। यावेळी माध्यमाशी बोलताना डॉक्टर अजीम शेख म्हणाले की अजीम शेख महाराष्ट्र राज्य सचिव अल्पसंख्याक विभाग शिवसेना शिंदे गट साहेब, आम्ही आज इथं अश्विनी हॉस्पिटल ग्रामीण हॉस्पिटलला आम्ही आलतो। आज काय कुंभारी हॉस्पिटलला काय पेशंट्सला भेट दिली आम्ही आणि त्यांची व्यथा मांडून घेतली। त्यासोबतच आम्हाला जे महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे कर्मचारी ज्यांना आपण आरोग्य मित्र म्हणतो, तर त्यांनी आम्हाला काही निवेदन दिले। त्यामध्ये त्यांची जे विषय आहे, अडचणी जे आहे, जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की किमान 25,000 वेतन वाढ द्यावी, आरोग्य मित्राच्या जॉईनिंग पासून ते आतापर्यंत इन्क्रिमेंटची रक्कम आरोग्य मित्राच्या खात्यापर्यंत जमा करावी, कोविड सारख्या महामारी काम केल्याबद्दल मोबदला देण्यात यावा, ड्युटी टाइम 8 तास करण्यात यावा, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आयुष्यमान कार्ड KYC मध्ये 2018 पासून विना वेतन काम करीत आहेत तरी आयुष्यमान कार्ड KYC चा मोबदला द्यावा, जॉईनिंग लेटरवर महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख असावा। तर हे ह्यांचे प्रमुख 6 मागण्या होते। तर नेमका विषय असा आहे की बाबा हे महात्मा फुले जनआरोग्य योजना जी आहे ही सदरील शासनाची योजना आहे, पण त्याला चालवतो एक पॅरामाउंट म्हणून कंपनी। आता पॅरामाउंट कंपनीचा विषय असा आहे की बाबा पॅरामाउंट हे इन्शुरन्स कंपनी लाईक TP आपण जसं आपण विमा काढतो आणि त्या विमामध्ये आपल्याला त्याचा मोबदला भेटत असलो, तर तसं शासन काय करते, जेवढेही महाराष्ट्राचे नागरिक आहे त्या महाराष्ट्रीय नागरिकांचा 20 रुपये 25 रुपये काहीतरी EMI ते शासन त्या राशन कार्डवरती भरतो, तर त्याचा मोबदला म्हणून हे दिलं जातं। आणि त्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आमचे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 5 लाख रुपयापर्यंत, माननीय तानाजी सावंत साहेबांनी 5 लाख रुपयापर्यंत मर्यादा वाढवून घेतली आणि टोटल जे आजार होते पहिले 995 आजार होते, आता ते आजार 1500 आजारापर्यंत घेऊन गेले। आता ह्यामध्ये विषय असा आहे की बाबा जे हॉस्पिटल्स आहे, आता सध्या जे कार्यरत हॉस्पिटल आहे महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये, ते बरंच चांगलं काम करतात, आरोग्य सेवा चांगली देतात लोकांना। तर मी आज सोलापूर दौरा असताना मी काही 6 हॉस्पिटलचे आमचे जिल्हा प्रमुख साहेबांनी मला सांगितलं, 6 मोठे हॉस्पिटल बद्दल आमचे मुश्ताकभाई शेखनी, जसं रिलायन्स हॉस्पिटल, सेवा हॉस्पिटल, श्री मार्कंडे हॉस्पिटल, समर्थ हॉस्पिटल, श्री गणपती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल, असे अनेक हॉस्पिटल महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी इथं काम करत आहे। जसं कुंभारी हॉस्पिटल एक आहे, अश्विनी कुंभारी। तर ह्यामध्ये कसं साहेब की आता समजा हे जे आपण हॉस्पिटल संदर्भात बोललो, तर हे हॉस्पिटल सध्या काम बघा ना, एका वर्षामध्ये ह्या हॉस्पिटलने, रिलायन्स हॉस्पिटलने 3116 पेशंट केले साहेब। त्यामध्ये 3116 पेशंट मधले फक्त त्यांना त्या हॉस्पिटलला क्लेम भेटलं फक्त 2000। ओके, अर्थात म्हणजे त्यांचं 40 लाख रुपयाचं नुकसान आहे। मग श्री मार्कंडे हॉस्पिटल 6978 केसेस त्यांनी आतापर्यंत केले, यानी यानी त्या लोकांना आरोग्य सेवा एकदम उत्तम अतिउत्तम आरोग्य सेवा दिली हॉस्पिटलनी। तरी त्या 6778 पैकी 6000 फक्त त्यांना क्लेम भेटले। म्हणजे पॅरामाउंट कंपनी जी इन्शुरन्स कंपनी ती आपल्याकडनं विमा घेते, सगळं घेते, पण वेळेवरती ते हॉस्पिटल दिवस रात्र रुग्णसेवेमध्ये असतात, यांनी चांगले काम करत असतात, त्यांना ते वेळेवरती क्लेम देत नाही। तर वेळेवरती क्लेम देत नाही तर त्या हॉस्पिटलचं पण नुकसान आहे, त्यांचं स्टाफचं पण नुकसान आहे। की महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये कुठल्याही 1500 आजारामध्ये कुठल्याही प्रकारचा रुपया त्या हॉस्पिटलकडनं घेता येत नाही। त्या हॉस्पिटलनी त्या पेशंटला राहायची सोय, त्याची ट्रीटमेंटची सोय, त्याची मेडिसिनची सोय, त्याची एक्सरेची सोय, त्याची लॅबची सोय, त्याची खायची सोय, एवढं नाही तर शासनाने दिलेल्या नियमानुसार त्यांनी त्यांना याय जायचे जे तिकीट भाडं तिकीट आहे ते पण ते शासन हॉस्पिटल देतो।
तरी हे पॅरामाउंट कंपनी जे आहे ते कर्मचारी सोबत तर अन्याय करतच आहे आणि रुग्णांसोबतही अत्याचार करत आहे आणि हॉस्पिटल सोबतही अत्याचार करत आहे. तरी मी माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे, आमचे जे नामदार अनाथांचे नाथ एकनाथभाई शिंदे साहेब यांना अल्पसंख्याक विभाग शिवसेना त्यांच्यातर्फे नम्रतेची मागणी आहे साहेब की ते आरोग्य मित्र व इतर जे हॉस्पिटल आहे जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आहे त्या हॉस्पिटलला पण न्याय भेटावं आणि त्या आरोग्य मित्रांना पण न्याय भेटावं हे हात जोडून कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.